नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अस्मिता धुपटी पाहत असते. तर त्याच वेळी सायली त्या ठिकाणी येते आणि अस्मिताला विचारते, अस्मिता ताई काय करताय? आता अस्मिताच्या हातातील दुपटी पाहून सायली म्हणते, वाव, खरंच किती छान आहे. ती दुपटी कोणी शिवली आहेत? आणि हे सगळं काही तुम्ही मॅनेज केले का? तर आता अस्मिता म्हणते, नाही सायली, मी काहीच केलं नाहीये. हे सगळं काही पूर्ण आजीचे रिमोट कंट्रोल म्हणजे पूर्ण आजी माई आजीकडे बसून हे सगळं काही हँडल करत आहे. पूर्ण आजीने तिच्या काही साड्या सुशीला आजीकडे पाठवून दिल्या आणि ही दुपटी बनवायला सांगितली. सायली म्हणते, हो ना, खरंच किती छान आहेत ना, कलर पण खरंच खूप मस्त आहेत, किती गोड दिसतायत. असं म्हणत दोघेही धुपटी पाहत असतात. तर सायली म्हणते, सुशीला आजी म्हणजे त्याच ना ज्याने तुम्हा तिघांसाठी धुपटी वगैरे बनवल्या होत्या, जबली वगैरे? तर अस्मिता म्हणते, हो त्याच. तर सायली म्हणते, हो, मला यांनी त्यांच्याबद्दल सांगितलं होतं. तर अस्मिता म्हणते, हो ना, खरंच सुशीला आजी खूप छान आहे. ती एवढी छान दुपटी बनवते ना, खूप मौसूद असतात. मी तर सुशीला आजीला सांगितलं आहे की 12 वर्षाच होईपर्यंत. असं म्हणत अस्मिता आणि सायलीच्या गप्पा गोष्टी चालू असतात. परंतु त्याच वेळी तिथे सचिन आलेला असतो. सचिन अस्मिताला म्हणतो, अस्मिता अगं किती मोठ्याने बोलतेस, जरा हळू बोल ना. आता मात्र अस्मिताला थोडं वाईट वाटतं. तर सचिन म्हणू लागतो, तुम्ही एक काम करता का? तुम्ही दोघेही बाहेर जाता का? म्हणजे हॉलमध्ये जाऊनच गप्पा मारता का? मला जरा माझ्या ऑफिसात काम करू देत. सायली म्हणते, नाही सचिन भाऊजी, मी येतेच. आणि अस्मिता ताई, तुम्ही आराम करा. अस्मिताला खूप वाईट वाटतं. सायली तिथून निघून जाते. तर अस्मिता सचिनकडे पाहत असते. सचिनच असं वागणं अस्मिताला अजिबातच आवडत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता अर्जुन ऑफिसवरून घरी आलेला असतो. तर सायली अर्जुनला म्हणते, काय हो, आज येण्यासाठी खूपच उशीर झाला. अर्जुन म्हणतो, हो ना, आज खूप महत्त्वाच्या मीटिंग्स होत्या आणि म्हणूनच यायला उशीर झाला. आणि त्यातही आपलं सध्या चालू असणार महत्त्वाचं काम म्हणजे प्रतिमा आत्यांची ती मिळालेली खोटी डेड बॉडी, त्याच इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आपल्याला मॉर्गमध्ये जावं लागणार आहे. आणि त्या अगोदर भरपूर पेपर वर्क असतात आणि ती पेपरवर्क कंप्लीट करावी लागतात. आणि तेच काम मी आणि चैतन्य आज करत होतो. त्याचवेळी चैतन्याचा फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, बघ, चैतन्याचाच फोन आला आहे. अर्जुन चैतन्याला म्हणतो, बोल. चैतन्य म्हणतो, आज मी पोलिसांची परमिशन तर घेतली आहे. पोलिसांनी मॉर्गमध्ये जाण्यासाठी आपल्याला परवानगी दिली आहे. उद्या कोर्टाचीही परवानगी मिळेल. अर्जुन म्हणतो, गोड, परंतु बाकी सगळं झालं आहे का? तर चैतन्य म्हणतो की हो, सगळे पेपरवर्क वगैरे सगळं काही पूर्ण आहे. फक्त तू एक मला सांग, तू अश्विनशी बोललायस का? अर्जुन म्हणतो, हो, अश्विन आपल्याला मदत करायला तयार झाला आहे. तर चैतन्य प्रश्न करत म्हणतो, परंतु त्याने हे सगळं काही तन्वीला सांगितलं? तर अर्जुन म्हणतो, नाही सांगणार, सायलीने समजावलं आहे आणि सायली बोलली आहेत अश्विन सोबत, त्यामुळे काळजी करायचं काहीच कारण नाही. तर चैतन्य म्हणतो, मग आपल्याला उद्या तिथे सर्व पेपरवर चेक करता येतील. सर्व पेपर आपण चेक करू. उद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सर्व कागदपत्रांची नीट पडताळणी करावी लागेल. आपल्याला काही ना काही पुरावा नक्कीच सापडू शकतो. अर्जुन म्हणतो, भेटूया उद्याच. असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. सायली म्हणते, उद्या? तर अर्जुन म्हणतो, हो, उद्याच आपण या सगळ्याचा शोध सुरू करणार आहोत. खरं तर उद्याच आपल्याला सत्य शोधायचं आहे की हे सगळं काही नक्की कोणी केलं होतं. असं म्हणत आता अर्जुनने कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता या सगळ्याचा शोध घ्यायचा पक्क ठरवलेलं असतं. आता रात्र खूप झालेली असते. सायली अर्जुन झोपी जातात, परंतु अर्जुनला काही झोप लागत नसते. अर्जुन तळमळत असतो. आणि तर अर्जुन ज्यावेळी सायलीकडे पाहतो त्यावेळी तो आणि म्हणतो, तू जागी आहेस? अगं, तुला असं अचानक पाहून किती घाबरलो. सायली म्हणते, हो का? तुम्हाला काय वाटलं, भूत आहे का? तर अर्जुन म्हणतो, हो ना, मला तर असंच वाटलं की कोणीतरी भूत वगैरे असेल. सायली म्हणते, हो ना, 12च्या नंतर भूतच असतात.
अर्जुन म्हणतो, तुझ्यासारखे ना. सायली म्हणते, नाही. तुमच्यासारखी अदृश्य होत फिरत असतात इकडून तिकडून. अहो काय चाललंय तुमचं, जरा शांत झोपा ना. अर्जुन म्हणतो, हो झोपण्याचा प्रयत्नच करत होतो, पण अशी सुंदर बायको बाजूला असताना झोप कशी लागेल ना. सायली म्हणते, तुमचं ना कधीही काही असतं. अर्जुन म्हणतो, नाही ना, खरंच असं काहीच नाहीये. तुला माहीत आहे का, माझी बायको एवढी सुंदर दिसते, तिच्याकडे पाहिल्यानंतर झोपच उडते. तर सायली म्हणते, आता गप्प झोपायचं मला, पहाटे उठायचं आहे. तर अर्जुन म्हणतो, हो पण समजा आपण उशिरा झोपलो तर, म्हणजे उशिरा झोपलो तर छान झोप लागते आणि पहाटे आपण फ्रेशही असतो. सायली म्हणते, हो का, पण मला जागरण करायचंच नाहीये. अर्जुन म्हणतो, असंच करतेस ली तू आजकाल, खूप भाव खात करतेस. मला जागरण करायचं नाही असं म्हणत नंतर छान जागरण करतेस आणि मग शांत झोपलेली असतीस. सायली म्हणते, आता तर मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही असं म्हणत सायली, अर्जुन एकमेकांकडे पाठ करतात आणि झोपी जातात. परंतु झोप कुठली लागते त्यांना. पुन्हा एकदा दोघंही एकमेकांकडे पाहतात आणि शेवटी दोघंही एकमेकांकडे पाहत हसू लागतात. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, नागराज काका खोरत पडलेले असतात. परंतु त्याचवेळी नागराज काका सोपेत काहीतरी बडबडत असतात. ते माहीत शिकलेना म्हणत असतात, महिप्त माझ्या समोर जसा बसलायस ना तसा रा. मला धमकी देण्याचा प्रयत्न करू नकोस, मी तुला सोडणार नाही. आता हे जे काही बोलणं असतं ते चालूच असतं. आणि त्याचवेळी सुमन काकू आता नागराज काकांना उठवण्यासाठी येतात. पाहतात तर नागराज काका झोपेत बडबडत असतात. सुमन काकूंना थोडं ऐकू येतं, काहीतरी अस्पष्ट, सगळं काही समजत असतं, पण नक्की काय बोलत आहे याचा अर्थ मात्र काहीच लागत नसतो. आता सुमन काकू नागराज काकांना उठवतात. त्यावेळी नागराज काका दचकतात आणि म्हणतात, काय काय झाले. तर सुमन काकू म्हणतात, काही नाही, मी फक्त तुम्हाला उठवायला आली, पण तुम्ही झोपेत काय बडबडत होता. तर नागराज काका म्हणतात, जाऊ देत ना, माणूस झोपेत बडबडतो, तुला काय करायचंय. तर सुमन काकू म्हणतात, असाच समोर बस, मला धमकी देऊ नकोस. हे तुम्ही कोणाला सांगत होता, म्हणजे तुमच्या समोर कोण बसलेलं असतं. आता नागराज काका थोडे घाबरतात, पण सुमन काकूंना म्हणतात, तुला काय करायचंय आणि उगाच नको ते अर्थ लावू नकोस. माणूस सोपेत काहीतरी बडबडतो आणि तुला मात्र वेगळंच काहीतरी ऐकूया येत असतं. पण मला सांग, तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र कुठे आहे. आता सुमन काकू शांतच होतात. त्यांना तो क्षण आठवतो, गुंडाने कशा प्रकारे त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतलेलं असतं. हे सर्व क्षण त्यांच्या डोळ्यासमोर असतात. तर सुमन काकू नागराज काकांना म्हणतात, पडलं असेल कुठेतरी, माहीत नाही, असेल कुठेतरी पडलेलं, माझ्या लक्षातच आलं नाही. आता मात्र नागराज काका सुमन काकूंचा हात धरतात आणि म्हणतात, मंगळसूत्र पडलं हे बोलायला लाज नाही का वाटत. अगं मंगळसूत्र आहे ते, मंगळसूत्र नव्याच्या नावाच मंगळसूत्र, तुला नव्याची किंमत नाहीये का. तर आता सुमन काकू नागराज काकांना म्हणतात, नव्याच्या मंगळसूत्राची किंमत असायला नव्याने अगोदर बायकोची किंमत करायला हवी, तरच बायको त्या नव्याची आणि त्या मंगळसूत्राची किंमत ठेवू शकते. अगोदर बायकोची किंमत ठेवायला शिका आणि मग मंगळसूत्राचा रुबाब दाखवा. माझं मंगळसूत्र तुमच्यासाठी इतकं जर महत्वाचं असेल ना, मग ते मंगळसूत्र का घातलं जातं हे सुद्धा लक्षात घ्या. उगाच मेरे समोर रुबाब दाखवू नका. आता मात्र नागराज काका चिरतात आणि सुमन काकूंना म्हणतात, आता तुला घराबाहेर काढेल. सुमन काकू म्हणतात, तुम्ही मला घराबाहेर काढू शकत नाही, कारण या घरावर जेवढा तुमचा अधिकार आहे ना तेवढाच माझा सुद्धा आहे. त्यामुळे मला यापुढे घराबाहेर काढायची धमकी देऊ नका. उठा, फ्रेश व्हा आणि खाली या, कारण तुमचं हे उद्धट बोलणं ऐकून घेण्यासाठी माझ्याकडे अजिबातच वेळ नाही. असं म्हणत सुमन काकू रागानेच तिथून निघून जातात. नागराज काका म्हणतात, बाईच्या गळ्याला सुरा लागला, परंतु माज काही कमी झाला नाही. आता काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल आणि तोही कायमचा. असं म्हणत नागराज काका
आता सुमन काकूंचा बंदोबस्त करायचा ठरवतात, तर दुसरीकडे सुमन काकू किचनमध्ये येतात आणि नागराज काकांच्या बोलण्याचा विचार करतात. सुमन काकू म्हणतात, माझं मंगळसूत्र गुंडाने खेचलं आहे, हे त्यांना माहीत असेल का की यांनीच ते सगळं काही केलं असेल? परंतु हे झोपेत नक्की काय बोलत होते? महिप्त यांना धमक्या देत असेल की हे सगळं काही हेच करत असतील, असं म्हणत सुमन काकू विचार करू लागतात. सुमन काकूंच्या डोक्यात असंख्य प्रश्न उभे असतात आणि त्याची उत्तर मात्र त्यांना सापडत नसतात. तर दुसरीकडे अर्जुन उठलेला असतो, परंतु अजूनपर्यंत फ्रेश झालेला नसतो आणि म्हणूनच सायली येते आणि अर्जुनला म्हणते, काय चाललंय? हे अहो वेळेत फ्रेश व्हायचं, नाश्ता करायचा, हे सगळं काही तुम्हाला रोज सांगावं लागतं का? आणि तेही नव्याने? उठा ना. तर आता अर्जुन म्हणतो, नाही बायको प्लीज थांब ना, प्लीज माझं खरंच खूप डोकं दुखते, त्यामुळे प्लीज. तर सायली म्हणते, डोकं दुखते, मी तुम्हाला म्हणाले होते की रात्री झोपा. तुम्हाला रात्री शांत झोप लागली नाहीये का? तुमचे डोळेही सुजलेले दिसतायत. अर्जुन म्हणतो, नाही ना, रात्री नीट झोप झालीच नाही. सायली म्हणते, का, कसला विचार करत होता आता? अर्जुन पटकन बोलतो, अस्मिताईचा. सायली म्हणते, अस्मिता ताईंचा काय झालंय नक्की? अर्जुन म्हणतो, काही नाही, आता तिची डिलिव्हरी पण जवळ आली आहे आणि म्हणूनच तिची काळजी वाटत आहे. कसं सगळं सायलीवर सोडतात. आता अस्मिता अजूनपर्यंत नाश्ता करायला आलेली नसते. अर्जुन म्हणतो, अस्मिता ताई कुठे आहे? कल्पन ताई म्हणतात, अरे मी तिच्या मगाशी रूमकडे गेली होती, तिला म्हणाली की नाश्ता करण्यासाठी चल. ती म्हणाली मी येते, परंतु अजूनपर्यंत आली नाहीये, काय करते काही माहीत नाही. तर अर्जुन म्हणतो, परंतु अस्मिताईने नाश्ता वेळेवरच करायला हवा. सायली म्हणते, येतील ना ते दोघेही? अर्जुनला खूप राग येतो. अर्जुन म्हणतो, नाही, माझं एकच आहे की अस्मिता ताईनी नाश्ता वेळेवर करायला हवा, त्यामुळे अस्मिताईला आज नाश्ता मी घेऊन जाईन. असं म्हणत आता अर्जुन स्वतः अस्मिताईसाठी नाश्ता घेऊन जातो आणि हे सगळं काही पाहत प्रतापराव आणि कल्पना ताई हसू लागतात. सायली म्हणते, यांच अल्ली काय चालू आहे ना, काहीच कळत नाही. अस्मिता ताई बद्दल विचारत असतात. ऑफिसमधून आल्यानंतर पहिली अस्मिता ताईंची चौकशी करत असतात. अस्मिताई कशी आहे? तिने काही खाल्लं आहे का? तिचा मूड ठीक होता ना? तिला कसला त्रास तर होत नाहीये ना? असे असंख्य प्रश्न मला विचारत असतात आणि भांभावून सोडतात. खरंच त्यांना खूप काळाची वाटत आहे हल्ली. तर अस्मिता ताई शिवाय त्यांच्या डोक्यात कुठला विचारच नसतो. तर प्रतापराव म्हणतात, यालाच तर म्हणतात बहीण भावांच प्रेम हिरवी बघावं. त्यावेळी कचाक्स भांडत असतात, परंतु असं नजरे आड त्यांचं दोघांचंही प्रेम असतं. खरंच खूप एकमेकांवर जीव आहे. त्या दोघांची एकमेकांवर असणारी माया आणि प्रेम पाहून प्रतापराव आणि कल्पनाताई खूप खुश असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता अस्मिता मोबाईलमध्ये डोकावून असते. हे सगळं काही अर्जुन पाहतो. दरवाजा वाजवतच अस्मिताला विचारतो, मॅम मी आत येऊ शकतो का? तर आता अस्मिता म्हणते, सकाळी सकाळीच ही काय नाटक लावलीस आणि काय चाललंय तुझं? अर्जुन म्हणतो, नाही मॅम, मी नाटक वगैरे करत नाहीये, परंतु तुमची कंप्लेंट आली आहे. कल्पना सुभेदार यांनी तुमची कंप्लेंट केली आहे की तुम्ही आजकाल खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करता, काहीच खात नाही, आणि म्हणूनच स्वतः अर्जुन सुभेदार तुमच्या समोर नाश्ता घेऊन आला आहे. तर आता अस्मिता म्हणू लागते, उगाच बावळटपणा करू नकोस. अर्जुन म्हणतो, मी काहीच बोलत नाही, पण असं समज की ब्रदर सिस्टर ब्रेक तर खायला तर सुरुवात कर, मग बघूयात जास्त खायचं की कमी खायचं ते. तर अस्मिता म्हणते, नाही ना रे, आजकाल मला खावंसं वाटतच नाही, म्हणजे भूक तर लागते, परंतु खायची इच्छाच होत नाही. तर अर्जुन म्हणतो, असं कसं चालेल? बाळाच्या हेल्थचा विचार कर आणि हो समोर असेल ते सगळं काही खायचं, खायला सुरुवात तरी कर. असं म्हणत अर्जुन स्वतःच्या हातानेच आता अस्मिताला भरवत असतो. अस्मिता एक घास खाते आपल्या भावाच्या हातचा. तो प्रेमळ घास खाल्यानंतर नकळतच तिचे डोळे पाणवतात. अर्जुन म्हणतो, काय झालं अस्मिताई, तुझ्या डोळ्यात पाणी का? तर अस्मिता म्हणते, काही नाही
रे हार्मोन्स तर अर्जुन म्हणतो नक्की ना अजून काही नाही ना अस्मिताई माझ्याशी कोणतीही गोष्ट तू लपू नकोस जे काही असेल ते मला सांग या अगोदर तू म्हणाली होतीस की सचिनबद्दल तुला संशय आहे त्याच्यामुळे तू थोडी अपसेट होतीस परंतु आता सगळं ठीक आहे ना तू तुझ्याशी नीट वागतोय ना अस्मिता म्हणते हो खरंच खूप छान वागतोय मला वेळही देतोय माझ्यासाठी वर्क फ्रॉम होमही करतोय परंतु अर्जुन अरे यात मला समाधान आणि शांतता वाटतच नाहीये अर्जुन म्हणतो म्हणजे तर अस्मिता म्हणते अर्जुन अरे बघ ना सचिन सतत माझ्या समोर असतो परंतु तो समोर असूनही मला नसल्यासारखाच वाटतोय काहीतरी चुकतेय मी कुठेतरी चुकते असं मला सतत जाणवत असतं काहीतरी वेगळं घडत आहे हेही जाणवत असतं पण काय ते मात्र मला कळत नाही आता अर्जुनला हे सगळं काही ऐकल्यानंतर तो क्षण आठवतो ज्यावेळी सचिन कॅफेमध्ये साक्षीला किस करत असतो तिच्याशी प्रेमाने वागत असतो तिच्या गळ्यात हात ठेवून तिच्याशी असणार ते प्रेमळ नातं हे सगळं काही अर्जुनने प्रत्यक्ष पाहिलेलं असतं सचिनचा तो खोटा चेहरा अर्जुनच्या समोर आलेला असतो आणि तरीसुद्धा अर्जुन मात्र शांतच असतो ते सुद्धा फक्त अस्मितासाठी आणि आता हे जे काही अस्मिताच बोलणं असतं ते ऐकल्यानंतर अर्जुनला अजून वाईट वाटतं अर्जुन अस्वस्थ होतो आता हे पाहूनच मिता म्हणू लागते आता तू का शांत आहेस अरे मी तुला म्हणाले ना हार्मोन्स त्यामुळे नको विचार करूस अर्जुन म्हणतो नाही अस्मिताई तुझे डोळे पाणावलेत तर मी कसा शांत होईन अग तू म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहेस शेवटी बहीण भावांच प्रेम आहे अस्मिताई अग तू अपसेट असशील तर मला सुद्धा अपसेट व्हायला होतं मला तुझी काळजी वाटत असते वरवर मी तुझ्याशी खूप नाटक करत असतो तुला खूप चिडवत असतो परंतु अस्मिताई मी खरंच खूप तुझ्या बाबतीत सिरियस आहे तू जर अपसेट असशील तर मला ते नाही आवडणार तुझ्यासाठी मी काही करू शकतो तर अस्मिता म्हणते अर्जुन तरीसुद्धा मला एकटेक का वाटत असतं रे अर्जुन म्हणतो नाही अस्मिताई कोण म्हणाल तू एकटी आहेस मी आहे ना तुझ्यासोबत आणि कायम असणार मी तुझी साथ कधीच सोडणार नाही मी तुझ्यासोबत कायम असणार त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची तू एकटी नाहीयेस अस्मिता म्हणते हो मला माहीत आहे माझं संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत आहे अर्जुन म्हणतो हो ना मग आता आपण नाश्ता करूयात का तुझ्या पोटात बाळ आता मारत असेल पण माझ्या पोटात मात्र कावळे ओरडतायत त्यांना आता खाऊ पिऊ खालावं लागेलच ना मला तर खूप भूक लागली आहे चल पटापट नाश्ता करूयात असं म्हणत आता अर्जुन अस्मिताचा मूड फ्रेश करतो आणि तिला नाश्ता भरवत असतो अर्जुनच मिताची अगदी पुरेपूर काळजी घेत असतो जे काही घडलेलं असतं त्यामुळे अर्जुनला अस्मिताची खूप काळजी वाटत असते अशा नाजूक अवस्थेमध्ये तिला कोणताही धक्का सहन होणार नाही हे अर्जुनला अगदी बरोबर माहीत असतं आणि म्हणूनच अर्जुन अस्मिताला जीवापाठ सांभाळत असतो आता अस्मिता अर्जुनला म्हणते हे सगळं काही मी एकटीने संपवायचे आहे का नाही अरे तू सुद्धा कर नाश्ता असं म्हणत आता अस्मिता स्वतःच्या हाताने अर्जुनला खाऊ घालते तर त्यानंतर दोघेही एकमेकांसोबत नाश्ता करत असतात आणि आता अर्जुन ज्यावेळी अस्मिताकडे पाहतो तिच्या यावरचा आनंद पाहून अर्जुनलाही समाधान वाटत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं पोलीस साक्षीच्या रूमचा दरवाजा वाजवत असतात परंतु साक्षी काही दरवाजा उघडत नसते तर आता त्याचवेळी त्या ठिकाणी प्रिया येते आणि म्हणते एक्सक्यूज तुम्ही इथे माझ्या दरवाजाजवळ काय करत आहात तर इन्स्पेक्टर साहेब प्रियाला विचारतात हे तुमचं घर आहे का तुम्ही इथे राहता का तर प्रिया म्हणते हो मी इथेच राहते पण तुम्ही इथे माझ्या घराबाहेर काय करत आहात तर इन्स्पेक्टर साहेब प्रियाला म्हणतात तुमच्या खालच्या मजल्यावर राजन खोत म्हणून राहतात आणि यांची चौकशी करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो म्हणूनच म्हटलं की तुम्हालाही विचारावं त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का तर प्रियाला मात्र यातील काहीच माहीत नसतं प्रिया म्हणते नाही मला तर काहीच माहीत नाही कारण इथे मी फारशी कोणाला ओळखत नाही आणि कोणाशी जास्त ओळख ठेवलीही नाही त्यामुळे मला खरंच त्याबद्दल काही माहीत नाही
तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, बरं ठीक आहे, असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब तिथून निघून जातात. हे सगळं काही साक्षी आतून पाहत असते. तर त्यानंतर प्रिया साक्षीला म्हणते, साक्षी, दरवाजा उघड, तुला आता कोणताही धोका नाही. इन्स्पेक्टर साहेब इथून निघून गेलेत. साक्षी, दरवाजा उघड असं म्हणत आता प्रिया बाहेरूनच साक्षीला आवाज देत असते. आता साक्षी दरवाजा उघडते तर प्रिया साक्षीच्या घरात येऊन अगदी आरामात बसते आणि साक्षीला ऑर्डर देत म्हणते, माझ्यासाठी पाणी घेऊन ये. साक्षीला काहीच समजत नसतं. साक्षी म्हणते, तू इथे तर आता? प्रिया म्हणते, होस, मी चाली आहे, प्लीज माझ्यासाठी पाणी घेऊन ये. साक्षी म्हणते, हो आलेच, असं म्हणत आता साक्षी प्रियासाठी पाणी घेऊन येते. प्रिया पाणी पित असते, परंतु साक्षी मात्र एकटक तिच्याचकडे पाहत असते. तर प्रिया साक्षीला म्हणते, काय काय झालंय, अशी का पाहतेस? तू साक्षी शिकरेच आहेस ना? साक्षी, शिकरेची समीरा शेखर झाल्यानंतर जुन्या गोष्टी विसरलेस की काय आता? साक्षी प्रियाला प्रश्न करत म्हणते, तुला कसं माहीत की मी जिवंत आहे आणि मी इथे राहते आहे? तर प्रिया साक्षीला म्हणते, मला अगोदरच माहीत होतं. पण साक्षी, तू घाबरू नकोस, तू जिवंत आहेस हे मी कोणालाही सांगणार नाही. परंतु प्रियाला तिथे पाहून साक्षी मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर प्रिया साक्षीला म्हणते, काळजी करू नकोस, मी म्हणाले ना, मी कोणालाही सांगणार नाही, ना पोलिसांना ना अर्जुनला. आता मात्र साक्षी घाबरलेली असते. अर्जुनच नाव जरी ऐकलं तरी सुद्धा साक्षीचा थरका पडत असतो. साक्षीला काहीच कळत नसतं की प्रियाच्या मनात नक्की काय चालू आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सचिन विचार करत मनाशीच म्हणतो की मला अजूनही स्टडी रूममध्ये जाता आला नाही, परंतु मला कळत नाहीये की सॅमचा खोटो अर्जुनकडे काय करतोय. सचिन या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो आणि त्याचवेळी तिथे अस्मिता आलेली असते. आता अस्मिता आलेली पाहताच सचिन म्हणतो, अस्मिता, तू कुठे होतीस? तर अस्मिता म्हणते, अरे मागच्या अंगणात ऑग घेत होती. तर त्यानंतर सचिन म्हणतो, बरं ठीक आहे, पण अर्जुन गेला की? अस्मिता म्हणते, माहीत नाही. खोटी डेड बॉडी देणं आणि प्रतिमाच्या बाबतीत खोटे पुराव देणं, DNA टेस्टचे रिपोर्ट खोटे देणं आणि हॉस्पिटलमधून मिळालेलं हे CCTV फुटेज, हे सगळंच एकमेकांशी कनेक्टेड आहे. तर आता सायली म्हणते, म्हणजे हीच व्यक्ती आहे की जी या सगळ्याचा सूत्रधार असू शकते आणि हाच मनुष्य या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत, असं म्हणत सायली अर्जुन कडे पाहू लागते. आता सायली अर्जुन या सगळ्याचा शोध कशा प्रकारे घेतील आणि सत्य शोधण्यामध्ये त्यांना यश मिळेल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.